नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव अडसरे, लोमेश कॅम्प्युटरचा संचालक. शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहेत चिंचवे या गावात विनोद पंडित सोनवणे यांच्याकडे येण्याचं कारण म्हणजे त्यांनी महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण या घटकामधून राज्य कृषी यांत्रिकीकरण जी योजना आहे, महाराष्ट्र शासन कृषी विभाग राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत त्यांनी टारली या घटकासाठी आमच्याकडे फॉर्म भरला होता. टारली या घटकासाठी आपण एक थोडक्यात एक माहिती जाणून घेऊया. त्याचं अनुदान काय आहे, त्याची पात्रता काय आहे आणि त्याची निवड कशा पद्धतीने होते हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तर पहिल्यांदा आपण त्याचा फॉर्म महाडीबीटी योजनेअंतर्गत हा फॉर्म भरत असतो. कोकरामध्ये ते कन्वर्ट करायचा प्लॅनिंग चालू आहे, पण अद्याप अजून साईट व्यवस्थित चालू नाही. त्याच्यामध्ये कन्वर्ट होते किंवा नाही होते 50% चान्सेस कमी आहेत. पण महाडीबीटी योजनेअंतर्गत जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, त्याची पात्रता तुम्हाला सांगतो, त्याची निवड पद्धती तुम्हाला सांगतो, अनुदान प्रक्रिया त्याची कशी. तर महाडीबीटी योजनेअंतर्गत तुम्हाला 3 टनाची टारलीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याची निवड पद्धती होते लॉटरी पद्धतीने. तुम्ही लॉटरी पद्धतीने आपल्याला मेसेज येतो, मेसेज आल्यानंतर त्याचे डॉक्युमेंट अपलोडिंगची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागते. आता तर काही शेतकरी बांधवांना एक कन्फ्युजन असतं की माझ्याकडे ट्रॅक्टर नाही, माझ्या आईच्या नावावर ट्रॅक्टर आहे किंवा वडिलांच्या नावावर ट्रॅक्टर आहे आणि शेती माझ्या नावावर आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अर्ज करू शकता. त्याला काही निकष नाही. म्हणजे ज्यावेळेस आपलं नाव आलं त्यावेळेस आपण सामायिक किंवा हमीपत्र वगैरे जोडून आपण ते करू शकतात. पात्रतामध्ये आपलं स्वतःचं 7/12 उतारा पाहिजे, त्याच्यामध्ये आपण अर्ज करू शकतो. त्याचं अनुदान आहे 75 तर 80,000 रुपये तुम्हाला एवढं अनुदान 3 टनाच्या टॉर्लीसाठी भेटतं. आणि याच्यापेक्षा एक मोठी टॉर्ली आहे 5 टन ते 6 टनाची, त्याला अनुदान वेगळ्या पद्धतीने म्हणजे त्याची रक्कम वाढत असेल. तर शेतकरी मित्रांनो, तर आपण बघितलं ही टॉर्ली त्यांना लॉटरी पद्धतीने लागली. त्यांनी नवीन डॉक्युमेंट अपलोड केले. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्यांचं फायनल इनवाइस बिल वगैरे त्यांनी अपलोड केलं आणि आज फायनली त्यांचं टॉर्ली इथं आली आणि नाव वगैरे त्यांचं टाकून झालं. आता सगळ्यात महत्वाची म्हणजे मागे टॉर्ली हे ऑप्शन आलेलं नव्हतं. एवढ्या 5-6 महिन्यापासून टॉर्ली हे ऑप्शन आलं, त्यांनी अर्ज केला. आता नवीन पद्धती काय आहे, आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रोटरमध्ये अर्ज केला तर आपल्याला HSN कोड हा ज्या बिलवर येतो तो HSN कोड आता इथं पण आपल्याला मेन्शन करावा लागतो. टारली असेल, ट्रॅक्टर असेल किंवा पलटी नागर असेल, हा HSN कोड आपल्याला टाकायला होता. आता 3 टनाची टॉर्ली आहे. या टॉर्लीची साईज आहे 6x10 फूट, म्हणजे 10 ते 11 फूट याची लांबी येते आणि रुंदी त्याची 6 फूट येते. एवढी साईज आहे. त्याची हाईट वगैरे येते 1.5 ते 2.25 फूट पर्यंत त्याची हाईट येते. याचं कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यानुसार आपल्याला ते अनुदान हे भेटत असं. आता तुम्ही टॉर्लीसाठी आता तुम्ही 3 टनाची पण टॉर्लीसाठी अर्ज करू शकतात, 6 टनाच्या टॉर्लीसाठी पण अर्ज करू शकतात. व जे शेतकरी बांधव असतील त्यांचं काही ऊसतोड कामगारांचं जे काही चालू असेल किंवा त्यांना जर ट्रेलरसाठी जर अर्ज करायचा असेल तर ट्रेलरसाठी सुद्धा अर्ज करू शकतात. आपले जे लाभार्थी आहेत विनोद पंडित सोनवणे यांच्याशी आपण थोडक्यात एक संवाद साधूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव विनोद पंडित सोनवणे, राहणार चिंचवे. तर मी 6 महिन्यापूर्वी महाडीबीटी अंतर्गत लोमेश कॉम्प्युटर यांच्याकडे अर्ज केलेला होता की ट्रॉलीसाठी. तर ती 2 महिन्यानंतर ते हे आलं मला आणि ते मला मिळाले ती टारली. तर शेतकरी बांधवांनो, आपण त्यांच्याकडे आलो. आता काही शेतकरी बांधवांना एक संशय येतो की मॅनेजेबल आहे बा. मॅनेजेबल काहीच नसतं. तुम्ही अर्ज करा, लॉटरी पद्धत आहे, तुम्हाला पण या घटकाचा लाभ 100% भेटेल. ना तर काही शेतकरी बांधवांना एक कन्फ्युजन असतं, मग त्याचं आलं माझं का बरं आलं नाही. तर तुम्ही 100% अर्ज करा. आमच्या लोमेश कॅम्प्युटर या सेंटरला भेट द्या किंवा आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्याशी आम्हाला संपर्क असतात. आम्ही कॉन्टॅक्ट नंबर पण देतोय. तुम्ही अर्ज करा. तुम्ही रोटर, पलटी नागर, तुम्हाला जे वस्तू घ्यायचे आहेत महाडीबीटी योजनेअंतर्गत ज्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, तुम्ही 100% आमच्या सेंटरला भेट द्या, आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.